नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मी आत्ता कुठे आहे तुम्ही ओळखलं असेल कदाचित। ही मागची आयकॉनिक बिल्डिंग आहे, त्याच्यावर तुम्ही ओळखलं असेल। येस, मी आत्ता लॉर्ड्सवर आहे आणि लॉर्ड्सच्या मैदानाच्या बाउंड्रीच्या इथून चालण्याची जी मजा आहे ना, ती खरंच एक वेगळीच मजा आहे। लॉर्ड्सवर मी अनेक वेळा आलो आहे, पण दरवेळेला येताना तोच आनंद मिळतो। मी मॅचचा जो प्रिव्ह्यू आहे तो उद्या करणार आहे, पण आज मी तुम्हाला काही सांगणार आहे लॉर्ड्सच्या माझ्या आठवणी। पहिल्यांदा मी इथे आलो होतो ते 2000 साली, जेव्हा मी अमेरिकेहून भारतात परत येत असताना मी लंडनला ब्रेक जर्नी घेऊन फक्त लॉर्ड्स बघायला आलो होतो। त्याच्यानंतर मी आलो 2002 साली, जेव्हा ती नॅटवेस्ट ट्रॉफी फायनल होती, जी फायनल ज्या मागच्या पॅव्हिलियनमधनं गांगुलीने आपला शर्ट हे केला जिंकल्यावर, ती फायनल मी बघितली। पण तेव्हा मी मीडियामध्ये नव्हते, मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून मुंबईहून तिकीट काढून आलेलो। आणि तेव्हा मी इथे बघा मला दाखवता, एड्रिच स्टँड आहे, तिकडे बसून ती मॅच बघितली। पैसा वसूल मॅच होती, त्यात काय बोलायलाच नको। मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगने जे केलं ते अप्रतिम होतं। त्याच्यानंतर मी इतक्या वेळेला लॉर्ड्सला येत राहिलो, कधी काउंटी सामने बघितले, कधी नुसतं लॉर्ड्स बघायला येतो। म्हणजे जसं म्हणतो ना आपण, देवळात जाऊन नुसतं देऊळ बघून येतो, देवाला दर्शन घेतो, तसं मी दर्शन घ्यायला म्हणून लॉर्ड्सला किती वेळा येऊन गेलो याची गणतीच नाही। पण इथे आलं की एक मस्त वाटतं आणि छान आठवणी आहेत माझ्या लॉर्ड्सच्या। तर त्याच्यानंतर जेव्हा मीडियामध्ये काम करायला लागलो पत्रकार म्हणून, तेव्हा अर्थातच स्वप्न होतं कधीतरी ही जर्नी या स्टँड्समधनं इकडे, हे बघा हे जे मीडिया कॅप्सूल आहे तिकडे बसून सामना बघायची। आणि ती पूर्ण केली मी 2018 साली, जेव्हा भारताची कसोटी मालिका होती। भारत अर्थात तो सामना हरला वाईट पद्धतीने, पण माझी जी बकेट लिस्ट होती ती पूर्ण झाली। आणि लॉर्ड्सला जे मीडिया बॉक्समध्ये बसून लिहायचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं। तर आता मी परत आलो आहे 2025 साली, आणि अर्थातच आपण एक मालिकेत बरोबर आहोत। लॉर्ड्सच्या कसोटीकडनं भरपूर अपेक्षा आहेत, कारण आपण लॉर्ड्सला नजीकच्या काळात जिंकलेलो आहे, त्यामुळे लॉर्ड्सला आपण चांगली कामगिरी करू अशी अपेक्षा आहे। पण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मॅचचा प्रिव्ह्यू तुम्हाला नंतर देईन। याच लॉर्ड्सच्या काही आठवणी अशा आहेत की माझे मित्र सहकारी, काय म्हणू त्यांना कळत नाही, पण द्वारकानाथ संझगिरी यांची पण मला आठवण येते। कारण लंडन किंवा इंग्लंडचा दौरा म्हणून मी आणि संझगिरी असं 1983 सालापासून समीकरण होतं, आणि आम्ही अनेक वेळा यायचा प्रयत्न केला बरोबर। पण 2017 साली त्यांना तब्येत बरी नव्हती, 18 साली ते आलेले पण आमच्या टेस्ट मॅच नाही झाल्या, आणि 19 साली जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही जी धमाल केली आहे वर्ल्ड कपच्या वेळेला, म्हणजे तो माणूस इतका अवलिया माणूस होता की अर्थात इंग्लंड कोळून पाहिलेला माणूस असल्यामुळे त्यांनी अशा एक जागा सुचवल्या। आम्ही डार्डलडोरला गेलो आणि बरंच काय केलं। आणि त्याच संझगिरी सरांची आठवण मला काय येते, कारण इथे ते बाहेर ग्रेस गेट आहे, त्या 2002 साली मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा त्यांनी आपणहून माझ्याशी ओळख करून घेतली। मुंबईहून एक माणूस बघायला आला हे सांगितलं, पण त्यांना जास्ती कौतुक वाटलं, त्यांच्यासारखं इंजिनियर असल्यामुळे अजून कौतुक वाटलं, आणि आमचे सूर जुळले, ते शेवटपर्यंत जुळले। त्यावेळेला त्यांनी टीममधल्या अर्थात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्याशी ओळख करून दिली होती। म्हणजे एक मोठा पत्रकार, पण एक काय म्हणतात ते आपल्याच सारखा जो क्रिकेटवर प्रेम करणारा प्रेक्षक आहे, त्यांच्याशी असा कसा जोडून होता ते मी तेव्हा बघायला मिळालं। आणि त्याच्यानंतर मला वाटतं 2-3 तास लॉर्ड्सहून आम्ही निघालो, आणि मला वाटतं त्यांच्यावर मधु अभ्यंकर होते, ते पण दुर्दैवाने काही वर्षापूर्वी गेले। आम्ही तिघांनी मुक्त भटकंती गेली आणि खूप मजा आली। त्यामुळे लॉर्ड्सच्या आठवणी अशा बऱ्याच आहेत, आणि लॉर्ड्सला नेहमी यावंसंच वाटतं। लॉर्ड्सची टेस्ट मॅच आणि तुम्ही घरी बसल्या तसं होत नाही, म्हणजे त्यामुळे लॉर्ड्स हे लॉर्ड्स आहे। बाकी सगळी ग्राउंड चांगली आहेत। माझं प्रत्येक ग्राउंडला खासियत आहे। ओव्हल वेगळं आहे, ट्रेंट ब्रिज वेगळं आहे, मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड वेगळं आहे, बट जी मजा इथे आहे ना ती दुसरीकडे कुठेही नाही। तर आपण भेटत राहू क्रिकेट कुझिन कारवा। धन्यवाद।